नमस्कार मित्रांनो, सर्व भयरसिकांचे स्वागत आहे। आज आपण जी भयकथा ऐकणार आहोत त्या भयकथेचे नाव आहे माळशेज घाट हॉरर स्टोरी। ही भयकथा रात्री एसटीने प्रवास करत असताना मला एका सुदाम कुरपे नावाच्या वयस्कर माणसाने सांगितली आहे। या गोष्टीची हॉरर फिलिंग वाढविण्यासाठी कथेतील प्रसंगांमध्ये मी काही कल्पनाही जोडल्या आहेत। मी रात्री 9:15च्या आसपास नगर माळशेज मार्गे ठाण्याला जाणारी एस टी पकडली। एस टीत किमान 15 प्रवासी असतील आणि मी 16वा। बरोबर रात्री 9:30 वाजता एस टी निघाली। पुढे आलेल्या नेप्ती नाक्यावर एस टीत अजून 10-12 प्रवासी चढले। अंदाजे 2 तासांत आमची एस टी आळे फाट्याला पोहोचली। आळे फाट्यावरून फक्त 2च प्रवासी चढले। त्यापैकी एक वयस्कर माणूस होता जो माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला। त्यांचा चेहरा खूपच गंभीर दिसत होता। मला राहवले नाही म्हणून मी सहजच विचारलं, काय हो आजोबा, खूप टेन्शनमध्ये दिसत आहात। आजोबा म्हणाले, हो, लेक आजारी आहे म्हणून तिला बघायला कल्याणला चाललो आहे। आणि तुम्ही? मी म्हणालो, नगरला जरा काम होतं, त्यानिमित्ताने आलो होतो। कामकाज काय करता तुम्ही? त्यांचा पुढचा प्रश्न। मी म्हणालो, मी एक यूट्यूबर आहे। मराठी भयकथेंवर व्हिडिओ बनवतो। लोकांचे भीतीदायक अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून भयरसिकांसमोर सादर करतो। तुमच्याकडे एखादा भूताकेतांचा खरा अनुभव आहे का? ते आजोबा थोडा वेळ शांत राहिले, जणू एखाद्या आठवणीत हरवून गेले होते। मग त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि हळू आवाजात म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो, ती खरंच घडलेली आहे। पण ही गोष्ट ऐकून तुला रात्रभर झोप लागणार नाही। मी उत्सुकतेने मान हलवली। ते आजोबा बोलू लागले, ही गोष्ट 11 वर्षांपूर्वीची आहे। रात्रीचे 1:30 वाजले होते। एस टी माळशेज घाटातून जात होती। रस्ता उंच सखल, दाट झाडीचा आणि अंधारलेला होता। त्या काळी या घाटात दिवे फार कमी होते। पितृपक्षाचे दिवस होते। पावसाळा संपण्यातच जमा होता। पण त्या रात्री आभाळ दाटून आलं होतं आणि सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं आवाज करत हलत होती। अचानक एस टीचा आवाज बदलला आणि ती थांबली। ड्रायव्हरने इंजिन सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या एस टी सुरू होईना। कंडक्टरने फोन करून डेपोला कळवायचा प्रयत्न केला, पण मोबाईलला रेंज नव्हती। म्हणून ड्रायव्हर स्वतःच गाडी दुरुस्त करू लागला। सगळे प्रवासी अडचणीत पडले होते। घाटात पूर्ण शांतता होती। फक्त वाऱ्याचा आवाज आणि अधूनमधून घुबडाचं भेसूर ओरडणं ऐकू येत होतं। 5-6 प्रवासी एस टीतून खाली उतरले आणि काही प्रवासी एस टीतच बसून राहिले। पण त्यानंतर विचित्र गोष्टी घडू लागल्या। एस टीतील एका बाईने आपली पिशवी उघडली। त्यात ती वेफर्सचं पाकिट शोधत होती, पण त्यात वेफर्सचं पाकिट नव्हतं। तिनं अजून चाचपून पाहिलं, मेथीच्या लाडूचा डबाही नव्हता। तिने सीटवरून उठून इकडे तिकडे पाहिलं। शेवटच्या सीटवर 2 माणसं बसली होती। ते दोघे काहीतरी खात होते। त्यांच्या हातात एक डबा होता। बाईला शंका आली, हा डबा आपला तर नाही, जे हे दोघे चोरून खात आहेत? म्हणून पाहण्यासाठी ती बाई त्या दोघांजवळ गेली, पण ते तर कुणीच नव्हतं। फक्त रिकामा डबा आणि वेफर्सचं खाली पाकिट पडलं होतं। ती बाई घाबरली। तिला कळून चुकलं की हा भुताटकीचा प्रकार आहे। ती जोरात किंचाळली। एस टीतील प्रवाशांनी लगबगीने वळून तिच्याकडे पाहिलं। ती त्या डब्याकडे बोट दाखवत म्हणत होती, माझ्या डब्यातले लाडू भूतांनी खाल्ले। या एस टीत भूते आली आहेत, असं म्हणत ती धडपडत एस टीच्या बाहेर जाऊ लागली। पण तिच्या नवऱ्याने तिला पकडलं आणि शांत बसण्यास सांगितलं, पण बाई काही केलं ऐकायला तयार नव्हती। तिचा नवरा म्हणाला, आपण एस टीतच सुरक्षित आहोत, बाहेर पडलो तर यापेक्षा जास्त भुताटकीचा सामना करावा लागेल। बाई थरथरत पुन्हा सीटवर गपगुमान बसली। त्याचवेळी एस टीत बसलेल्या एका तरुणाला
एका सुंदर स्त्रीने खाणाखुण्या केल्या. ती अप्रतिम दिसत होती, डोळ्यांत आकर्षण होतं आणि त्याला हळू आवाजात म्हणाली, "जे माझ्यासोबत इथं काहीच ठीक नाही, आपण बाहेर जाऊ." तो तरुण मोहित झाल्यासारखा तिच्या मागे मागे चालत एसटीतून खाली उतरला. तिचे केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. ती स्त्री रस्ता ओलांडून घाटाच्या जंगलात शिरली. तिच्या मागे मागे तो तरुणही जंगलात शिरला. तिच्या मागे चालत असताना तो तरुण तिला म्हणाला, "तुमच्या नवऱ्याने पाहिलं तर?" ती स्त्री म्हणाली, "माझं अजून लग्न झालं नाही, पण माझं लग्न जमलं होतं, परंतु काळाने घात केला आणि माझं लग्न होता होता राहिलं." "म्हणजे?" तो तरुण म्हणाला. ती मागे वळली आणि तिने आपल्या मादक दृष्टीचा एक कटाक्ष त्या तरुणावर टाकला. ती त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकून म्हणू लागली, "सोडा ना, जाऊ द्या. जे झालं ते झालं. आता तुम्ही आहे आणि मी आहे. इथे जवळपास कुणीही नाही. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते?" तिच्या बोलण्यातली ओढ त्याच्या मनाला बुरळ पाडत होती आणि तिच्या नजरेतून सुटलेला मदन बाण त्याच्या काळजाला आरपार छेदून गेला होता. त्या कामातूर तरुणाने घपकन तिला आपल्या मिठीत घेतलं. पण त्याच्या हाताचा पंजा पूर्ण तिच्या पाठीत घुसला. तिच्या पाठीवर भगदाड पडलेलं होतं, जे तिच्या मोकळ्या केसामुळे दिसत नव्हतं. त्याला काहीतरी गडबड वाटली. त्याने दचकून तिला घातलेली मिठी सोडली. त्याने आपला हात पाहिला. हात पूर्णपणे रक्ताने माखला होता. तो भलताच घाबरला. तिच्या भावपाशातून सुटण्यासाठी तो धडपड करू लागला, पण तो जेवढा अधिक प्रयत्न करत होता त्यापेक्षा जास्त ताकदीने ती त्याला आवळून धरत होती आणि म्हणत होती, "मला सोडून नको ना जाऊ माझ्या राजा." तेवढ्यात कडाडून वीज चमकली. आणि त्या विजेच्या प्रकाशात त्याला तिचा भयानक चेहरा दिसला. तिच्या चेहऱ्यावर बरेच ओरखडे पडले होते आणि डावा डोळा खोबणीतून बाहेर येऊन तिच्या गालावर लटकत होता. तिचा भयानक चेहरा बघून तो तरुण जोरात किंचाळला. त्याची किंकाळी एसटीपर्यंत पोहोचली. काही धाडती माणसं आवाजाच्या दिशेने जंगलात धावून गेली. पाहिलं तर तो तरुण झाडांवर चढलेल्या वेलींमध्ये अडकला होता आणि धडपड करत मोठमोठ्याने ओरडत होता. त्या माणसांनी त्याला हलवून शुद्धीवर आणलं आणि त्या वेलींमधून सोडवलं. तरीही तो घाबरून वेड्यासारखा बरळत होता. ती इथेच आहे, इथेच कुठेतरी आहे." मी स्त्री समजून तिच्या मागे गेलो होतो, पण ती स्त्री नव्हती. ती एक भूत आहे, भूत. त्याचा वेडसरपणा काही कमी होत नाही ते पाहून त्या माणसांनी त्याला उचलून एसटीपर्यंत आणलं आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शांत केलं. पण प्रवाशांना आता कळून चुकलं होतं की आपण सर्वजण पिशाच्यांच्या फेऱ्यात अडकलो आहोत. प्रवाशांना बाहेर जास्त धोका वाटू लागला, म्हणून कंडक्टरने सगळ्यांना एसटीत बसायला सांगितलं. सर्व प्रवासी आपापल्या सीटवर जाऊन बसले. कंडक्टरने सर्व प्रवासी मोजले. 35 प्रवासी होते. पण प्रवासी तर 30च असायला हवे होते. अजून 5 प्रवासी वाढले कसे? कंडक्टरने ड्रायव्हरच्या कानात ही गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकून ड्रायव्हरही दचकला. तेवढ्यात एक जण झोपलेल्या अवस्थेत हालायला लागला. जणू त्याचे शरीर त्याच्या ताब्यात नव्हतं आणि तो झोपेतच तोंडातून चित्रविचित्र आवाज काढू लागला. आमच्यातल्या एका प्रवाशाने, जो देवभोळा होता, ओळखलं की हे काहीतरी अमानवी आहे. त्याने जोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्या मंत्रांनी काही काळासाठी आवाज थांबला आणि ती एसटीतील 5 भूते गायब झाली. पण त्याचवेळी एसटीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर एका झाडाच्या फांदीवर एक लहान मुलगी पाय हलवत बसलेली दिसली. तिचे डोळे लालसर चमकत होते. ती हसत म्हणाली, "तुमचं नशीब खराब, म्हणून तुमची गाडी आमच्या हद्दीत बंद पडली. आता इथून तुमची सुटका नाही. एक एक करून तुम्ही सगळे मरणार." असं म्हणत ती भयानक हसू लागली.
प्रत्येकजण आपल्याला वाचवायचे कसं याचाच विचार करत होता. कशीबशी ड्रायव्हरने एस टी दुरुस्ती केली. ड्रायव्हरने शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. त्याने 5-6 वेळा इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या एस टी सुरू होत नव्हती. तेवढ्यात त्या देवभोळ्या माणसाने सांगितलं, सगळ्यांनी श्रीरामाचं नाव घ्या, आलेली बला टळून जाईल. सगळेच प्रवासी मोठमोठ्याने श्रीरामाचं नाव घेऊ लागले. ड्रायव्हरनेही शांत मनाने श्रीरामाचं नाव घेतलं आणि इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला. एका क्षणासाठी कितकित आवाज झाला आणि एस टीचं इंजिन चालू झालं. सर्वजण आशेने भरले, पण मागून ती भूतं ओरडत येताना दिसली. ड्रायव्हरने एस टी वेगाने घाटातून बाहेर काढली. घाट संपेपर्यंत प्रत्येकजण प्रार्थना करत होता. आम्ही घाटाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो आणि अचानक मागचं सगळं गायब झालं. आजही माळशेज घाटात एस टी थांबली की लोक सावध असतात, कारण तिथे अजूनही कुणीतरी आपली वाट पाहत आहे. आजोबांची गोष्ट पूर्ण झाली होती. त्यांची गोष्ट ऐकून मला दरदरून घाम फुटला होता, कारण एस टीतील सर्व प्रवासी शांत झोपले होते. एस टीतील दिवे बंद होते. फक्त एक अंधुकशी निळी लाईट तेवढी चालू होती. याआधी असा अंधारात बसून मी कधीच भयकथा ऐकली नव्हती. अंधारात बसून भयकथा ऐकण्याची फिलिंग काय असते ते आज मला कळालं होतं. गोष्ट सांगून आजोबा झोपी गेले, पण माळशेज घाटाची भयकथा ऐकून माझी झोप उडाली होती, कारण पुढे माळशेज घाट सुरू होणार होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. आमची एस टी भरधाव वेगाने धावत होती. मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर एक फलक दिसला. त्यावर लिहिलं होतं, माळशेज घाट आरंभ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनेल मराठी हॉरर स्टोरीज.